चा कार्यक्रम इथे कागलमध्ये झाला आणि सकाळी विठ्ठल मंदिराची दर्शन झाली आणि विठ्ठल मंदिरची प्रांगणमध्ये स्वच्छताचा अभियानपणी झाला। त्याच्यानंतर राम मंदिरमध्ये दर्शन पण झाले आणि त्याच्यानंतर आमच्या विकसित भारत संकल्प यात्राचा कार्यक्रम झाला। पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहे की भारतला विश्व पटलवर एक नक्षत्राच्या रूपमध्ये उभारायचा एक संकल्प त्यांचा आहे आणि ते संकल्पला सिद्धीमध्ये परिवर्तित करायची त्यांची दृढताची सोच आहे आणि संकल्प से सिद्धीचा सफर म्हणजे देशांचा मुठ्ठीभर माणसाचा प्रगती आणि विकास नाही, अंतिम छोरच्या माणसाच्या प्रगती आणि विकास होणार, तसंच ते लक्ष्याची पूर्ती होणार। 140 करोड देशाच्या माणसाच्या गरीब शोषित वंचित वर्गांचा प्रगती आणि विकास होईल, ते लक्ष्य घेऊन दिनापासून रातपासून 24 घंटाचा त्यांचा परिश्रम 10 वर्षांचा झाला आहे आणि त्याचाही एक कार्यक्रम जवळ एक योजनाचा आता संकल्प झाला की 100% 100% आम्हाला सॅच्युरेशन पाहिजे। देशामध्ये आज गरीब कल्याण अन्न योजना ला तुम्ही घ्या, 80 करोड देशांचा गरीबमध्ये त्यांच्या घरामध्ये अन्न पोहोचवण्याचं कार्य भारत सरकार करतात। 5 वर्ष आणखीन हे योजना चालणार। करोना कालची योजना होती, करोना संपला, पण हे योजना आतापणी लागू आहेत। देशामध्ये 80 करोड माणसाच्या घरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 65 वर्षामध्ये 3 करोड घर बनून तयार झाले होते। 13 पंतप्रधान आणि आज देशामध्ये एक पंतप्रधानची कार्यप्रणाली पहा आपण। 10 वर्षामध्ये 4 करोड घर तयार झाले आणि एक आणखीन परिवर्तन झाले। त्यांची सोच आहे की आमची मातृशक्तीला नवीन शक्ती द्यायची आहे। देशचा विकास आणि देशची प्रगती 50% माणसाच्या हातामध्ये नाही, केवळ पुरुषाच्या हातामध्ये नाही, पुरुष आणि महिलाच्या सशक्तीकरण पण पाहिजे। तो हे घर आवास योजनाचं घर आता त्याच्या मालिकाना हक पुरुषच्या नावामध्ये नाही, महिलाच्या नावामध्ये होईल। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 18 मेहनतकर्षी वर्ग आहेत आमच्या देशामध्ये, लोहार, सुनार, कुमार, एक माणसं। त्यांची सोच विचारधारा कोणाजवळ नाही होती। पंतप्रधानची 16,000 करोड रुपयाची योजना, 15,000 रुपया हर विश्वकर्माच्या हातामध्ये ते देणार। व्यवसायाला विकास आणि प्रगती द्यायची सोच आणि संकल्पला घेऊन आणि तसंच हर घर नल योजना आता 14 करोड घरामध्ये सॅच्युरेशन त्याची झाली देशामध्ये। आणि आता ड्रोनचा एक्झिबिशन झाला होता, नॅमो ड्रोन दीदी ची योजनाची सुरुवात झाली। 10,000 स्वयंसहायता समूहामध्ये एक महिलाला निशुल्क ड्रोन म्हणजे 5 लाखचा ड्रोन, 6 लाखचा ड्रोन, निशुल्क महिलाला प्रशिक्षण, निशुल्क महिलाला ते ड्रोनची बीमा म्हणजे ॲक्सिडेंट होईल त्याची इन्शुरन्स
हे संपूर्ण पॅकेज 1265 करोड रुपयाची योजना कॅबिनेटची मंजुरीच्या नंतर आता क्रियान्वयन होणार. फर्टिलायझर मिनिस्ट्री, माझा मंत्रालय दोघी पहिले बॅचमध्ये आम्ही 1000 महिलाला घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ड्रोन देऊन ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि शहरी क्षेत्रामध्ये कार्यपणी सरकार आणि निजी क्षेत्र देणार त्यांच्या प्रशिक्षणाच्या नंतर. म्हणजे भारतला ग्लोबल ड्रोन हब ची अवधी 2030 तक त्यांचा संकल्प आहे. आणि ते प्रशिक्षणमध्ये पहिला कदम 10,000 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना ड्रोन देऊन नवीन व्यवसायाची सुरुवात होणार. आयुष्यमान कार्ड योजना, आज देशामध्ये 30 करोड जनताला ते कार्डचा लाभ मिळतात. 5 लाख करोडचा हेल्थचा कव्हरेज, 77,000 करोड केंद्र सरकारची राशी झाली ते योजनामध्ये. हे भारत विकास यात्रा, संकल्प यात्रा मोदीजीची गॅरंटीची यात्रा आहे. 100% सॅच्युरेशनची यात्रा आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता भाषणमध्ये संक्षिप्तमध्ये आकडे मी दिलो की PM आवास योजनामध्ये, PM किसान सम्मान निधीमध्ये, PM विश्वकर्मा योजनामध्ये, आयुष्यमान कार्ड योजनामध्ये किती माणसाला 50 दिनमध्ये लाभार्थींना पंजीकरण झाला. आणि हे यात्राचा आता 50 दिवस झाले आणि 50 दिवसमध्ये 10 करोड माणसाचं कव्हरेज हे यात्रामध्ये अनेक योजनांमध्ये झाली. हे संकल्प आहेत पंतप्रधानचा, सर्वसामान्य लोक नाही, जनता नाही ना. ते महाविकास आघाडीच्या माणसं सांगतात. म्हणजे काय झाला, त्यांना खुजली आली. त्यांची सरकारमध्ये घरीमध्ये बसून कुर्सीमध्ये बसून आराम फरमायचा कार्यपद्धती होता, भ्रष्टाचारची पद्धती होती. आता कार्य करायची सरकार आली, मोदीची गॅरंटीची गाडी आली, तो त्यांना ईर्ष्या लागला की आमच्या समयामध्ये तो शून्य झाला, आता ह्यांच्या समयामध्ये सगळं होऊन राहिलं. तो हे त्यांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही. आणि त्यांना मी जवाब देतो की हे सभामध्ये पणी सगळा आकडा मी तुम्हाला दिला आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्राची मोदीची गॅरंटीची गाडी जाऊन प्रचार नाही, लोकांचा पंजीकरण, लाभार्थीला कार्ड, लाभार्थीचा रजिस्ट्रेशन, स्वनिधी योजना मी विसरून गेला होता. स्वनिधी योजनाचा लाभार्थी पण आज व्यासपीठवरती होते. एक योजनाचा लाभार्थी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 10 करोड माणसाचा पंजीकरण आणि मीटिंग झाला आहेत हे 50 दिवसमध्ये. म्हणजे हे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत. त्यांना खुजली लावून राहिलं. काय कारण? त्यांच्या सरकार 50 वर्षामध्ये सरकारी दफ्तरच्या चक्कर लावून राहिलं होता. समजला तुम्ही? मला आयुष्यमान कार्ड द्या, मला आवास योजना द्या. सरकारचा अफसर मी पाहतो, हां तुम्ही उद्या या, परवा या. 1 चक्कर, 2 चक्कर, 3 चक्कर. हे यात्रामध्ये काय, आपणला काय पाहिजे का, आपणची पंजीकरण झाली का, आपण या ना, आवास आहेत, आवास नाही, या मी तुमचा पंजीकरण करतो, तुम्हाला मी कार्ड देतो, हे योजनाचा लाभ तुम्ही घ्या ना. काल रात्री हटकनंगलेमध्ये विजय आणि दीपालीच्या घरीमध्ये मी गेला होतो. त्यांना आवास योजनाचा लाभ मिळाला, त्यांना कार्ड मी दिलो, त्यांना हात पकडून मी व्यासपीठवरती मी गेलो. तो हे आउटरीच प्रोग्राम आहेत. सरकार तुमची सेवक आहेत, तुमच्या सरकारचा चक्कर नाही, सरकार तुमच्या घरीमध्ये चक्कर लावणार. हे अंतर आहे. तो माझे सगळं मित्रला, महाविकास आघाडी MVAचा मित्रला आपण सांगून द्या की हे सिंधियाजीचा उत्तर होता.
राजे तुमच्या दिलामध्ये आहेत, मला माहीत आहे. विकास आघाडीचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत, पण हे तुमचे दिलामध्ये आहेत. तेच विचारधाराचा व्यवहार होईल. हेच काँग्रेस होती. त्यांच्या कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट होता की भगवान राम काल्पनिक आहेत. हे I.N.T.I.A. घमंडिया गठबंधन त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता? सनातन धर्मला नष्ट करून द्या. एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक आहे, दुसरी पार्टी सांगतात की सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या. त्यांच्या उत्तर काय होईल? हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो. जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता, 500 वर्षच्या अगदी तुमचा पूर्वज, माझे पूर्वज, त्यांची स्वप्न होती की भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे. ते आज साकार होऊन राहिले. आणि जे भावना 140 करोड जनताचा नाही, विश्वमध्ये भगवान रामची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे. भगवान राम भारतची लिमिट नाही. इंडोनेशियामध्ये, कंबोडियामध्ये, विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत. सगळ्यांची भावना आहेत. ते भावनाला तुम्ही नकारणार, ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार, तर तुम्हाला उत्तरपणी हे देशाचा माणसं देणार. आणि जो भगवान आमचे पूजनीय महाराजजी शंकराचार्यचा तुम्ही कॉन्टेक्स्ट देतात होतो, त्यांची विचारधारा नाही की आम्ही उपस्थित नाही होणार, पण त्यांची विचारधारा होती की आमचा पूर्ण स्पष्ट सपोर्ट हे राम मंदिरला आहे. काय कारणवश आम्ही उपस्थित. आर्थिक महाशक्ती आता झाली आणि कोणाला तुम्ही पछाडून तुम्ही समोर आलो. ते देशाची जो सोच होती भारतवरती राज करायला, इंग्लंड ते 6वी नंबरवरती, आम्ही 5वी नंबरवरती. आणि मी नाही, सरकार नाही, पंतप्रधान नाही, एक माणसाचं योगदान भारतवर्षला एक नक्षत्राच्या रूपमध्ये उभारायचा कार्यामध्ये त्यांचं योगदान पाहिजे. ते विचारधारा घेऊन भारत सरकार करतात. 10 लाख करोडचा कॅपेक्सची योजना आहेत. हे सामाजिक योजना वेगळी. 2019 मध्ये भूमिपूजन झाला होता निवडणुकाचा पहिले, आणि आता निवडणुकांचा पहिले 2024 मध्ये त्याच्या लोकार्पणपणी झाला. आता नवी मुंबई एक नवीन मेट्रोपॉलिसचा रूप घेणार. आणि हे माझी वक्तव्य नाही, आंतरराष्ट्रीय जगतचा आर्थिक क्षेत्राच्या माणसाच्या वक्तव्य आहे. तो आमच्या पंतप्रधान सांगतात ना, यही समय है, सही समय है.